नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार विभागाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आता सुरू केलेली, जिचं नाव आहे प्रस्तुती सहाय्य योजना. हो, या योजनेअंतर्गत गर्भवती महिला ज्या कामगार असतील, तर त्यांना ₹25,000 जे आर्थिक मदत आहे, तर ती आर्थिक मदत ही दिली जाणार आहे. आता यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतील, पात्रता, निकष, अटी काय आहेत, याची सविस्तर माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राज्यातील महिला बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार प्रस्तुती सहाय्य योजना महाराष्ट्र शासनाने सुधारित स्वरूपात पुन्हा लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला बांधकाम कामगारांना 25,000 इतके एक वेळे आर्थिक सहाय्य हे दिले जाणार आहे. प्रस्तुतीनंतर काही काळ महिलांना कामावर जाता येत नसल्यामुळे आर्थिक आधार मिळावा, माता आणि नवजात बालकाचे आरोग्य चांगले राहावे, तसेच कुपोषण टाळण्यासाठी ही योजना करण्यात आली आहे. आता या योजनेचा प्रमुख उद्देश काय? तर या योजनेअंतर्गत महिला बांधकाम कामगारांना प्रस्तुती काळात आर्थिक आधार देणे आहे. त्यानंतर प्रस्तुतीनंतर आईला विश्रांती आणि बालसंगोपनासाठी मदत मिळवणे, माता व नवजात बालकाचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे, त्यानंतर कुपोषण कमी करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे. त्यानंतर असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे आहे. यापूर्वी नैसर्गिक व सिझेरियन प्रसूतीसाठी वेगळी मदत ही दिली जात होती. आता सुधारित योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना एक समान म्हणजे ₹25,000 सहाय्य हे देण्यात येणार आहे. आता यासाठी कोणकोणत्या महिला या पात्र असणार आहे? तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नोंदणी सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्यानंतर नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे सिझेरियन प्रसूती झाली असणे आहे. त्यानंतर पहिल्या 2 अपत्यांसाठी लाभ मिळेल. नंतर प्रस्तुतीनंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणं आवश्यक राहणार आहे. म्हणजे तुमची जरी प्रस्तुती झाली असेल आणि तुम्ही 1 वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला 2 अपत्यांसाठी याचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे 1 अपत्यासाठी 25,000 आणि दुसऱ्या अपत्यासाठी 25,000 असं एकूण 2 अपत्यांसाठी तुम्ही ₹50,000 ची रक्कम आर्थिक स्वरूपात राज्य सरकारकडून घेऊ शकता. आता तुमच्या मनातही पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे याचा अर्ज कुठे आणि कसा सादर करायचा? या योजनेसाठी प्रस्तुती झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जर निर्धारित कालावधीत अर्ज सादर केला नाही, तर संबंधित महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार नाही. म्हणून लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला वेळेत अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहिल्या 2 अपत्यांसाठी तुम्हाला लाभ आज दिला जाणार आहे. बाळाचा मृत्यू झाल्यास काय? शासन निर्णयातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रसूतीनंतर दुर्दैवाने नवजाताचा जरी मृत्यू झाला, तरी पात्र महिला कामगाराला या योजनेतून वंचित ठेवले जाणार नाही. तरी देखील त्यांना 25,000 चा लाभ आज दिला जाणार आहे. आता अर्जासाठी काय-काय आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागतील? तर प्रस्तुतीनंतर बाळाचा जन्मदाखला किंवा जिल्हा रुग्णालयाचे प्रस्तुतीबाबत प्रमाणपत्र. त्यानंतर सक्रिय बांधकाम कामगार नोंदणी आणि आवश्यक असल्यास मंडळाने मागितलेली इतर कागदपत्रे तुम्हाला लागतील. आता हा अर्ज कुठे जमा करायचा आहे, कुठे सादर करायचा आहे? तर तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार विभागात जाऊन तुम्ही हा अर्ज सादर करू शकता. पहिले तिथून एक कोरा अर्ज घ्या, तो भरा, हे सगळे डॉक्युमेंट लावा. त्यानंतर हा अर्ज सादर करा. त्यानंतर काही दिवसात डी-बी-टीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे हे जमा करण्यात येतील. तर अशा पद्धतीने ज्या बांधकाम कामगार महिला असतील आणि त्या जरी गर्भवती असतील किंवा त्यांची 1 वर्षाच्या आत आता प्रेग्नन्सी झाली असेल, तर अशा महिलांना ₹25,000 चं अर्थसहाय्य राज्य सरकार देत आहे. ही अत्यंत चांगली आणि महत्त्वाकांक्षी योजना असून लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपलं पेज फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.